लुटवण्यासाठी परमार्थामध्ये येतो, का की त्याला मिळालेले देवाकडून. सामान्याकडून काय घ्यायचे त्याला? ज्याला सामान्याकडून घ्यायचे त्याला दाखवायचे. आणि तुमच्या डोक्यात समज आहे, याला साधू म्हणतात. हा परिणाम महाराष्ट्रावर झालाय. महाराष्ट्रावर सगळ्यात पहिले संत महाराष्ट्रातले ज्ञानेश्वर महाराज आहेत. समजून घ्या बरं का, माऊली काय आहेत. सगळ्यात पहिले संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि ज्ञानेश्वरी मुळे आजपर्यंत महाराष्ट्रात संत होतात. तिला जननी म्हणतात. कोणताही संत. एक ज्ञानेश्वरीमध्ये प्रकरण आहे, किती समजेल तुम्हाला माहित नाही, पण लक्ष देऊन ऐकायला लक्षात येईल तुमच्या निमित्ताने महाराष्ट्र ऐकतोय. 13व्या अध्यायामध्ये एक प्रकरण आलेले, अज्ञानम यदतोन्यथा. ज्ञानाचे 18 लक्षणं सांगितलेली आहेत आणि अज्ञान याच्या विरोधात आहेत असा एक शब्द आलेला आहे. अज्ञानम यदतोन्य, याच्या विरोधात जे आहे त्याला अज्ञान समजावं. माऊली त्याच्यावर पुन्हा ओव्या लिहिल्यात 100-150 एका शब्दावर. अज्ञानम यदतोन्य 100-150 ओव्या लिहिल्यात, अज्ञानी कसे आहेत. आणि मग ज्ञानोबरांच्या लक्षात आले की निवृत्तीनाथ महाराज समोर ऐकतायत. खूप गंभीरतेनं ऐका बरं का, खतरनाक प्रकरण आहे. म्हणजे माऊली काय आहेत, ज्ञानेश्वरी काय आहेत, हे समजण्याचं मुख्य स्रोत आहे. आणि ते 100-150 ओव्या लिहिल्यानंतर त्याचा समारोप करत असताना माऊली थोडी प्रार्थना करतात गुरुदेवांना. गुरुदेव, आपण सुज्ञ श्रोते आहात आणि एका शब्दाचं मी फार मोठं विश्लेषण केलेलं आहे, माझ्याकडून थोडा विस्तार झालेला आहे, थोडं माफ करा, बोलणं अधिक झालंय. माऊली म्हणतात बरं का, रसाळ बोलणं, अमृतात ते पैजा जिंकणारं बोलणं, भाव अक्षराच्या गाठीत असणारं बोलणं. बोलणारे ज्ञानोबा आपल्या गुरुदेवाला म्हणतात. गुरुदेव म्हणजे काय ते पण आज तुम्हाला कळेल. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे काय, थोडा विस्तार झाला, मला माफ करा. निवृत्तीनाथाने एक शब्द दिलाय बरं का. निवृत्तीनाथ महाराज कोण आहेत माहिती ना सगळ्याला? गुरु आहेत. गंभीरतेने घ्या, निवृत्तीनाथ महाराज गुरु आहेत. आणि गुरु हा नेहमी गुरु असतो, म्हणूनच तो गुरु आहे. ज्या गुरुला सांगावं लागतं तुमचं ऐकतो तो तुमचा शिष्य आहे, तो गुरु नाही आहे. बरेचसे महाराज लोकांना सांगावं लागतं, अनेक गुरु असतात त्यांना, आणि मग ते महाराज पुढे होऊन काम करतात. गुरु इतके शिष्य आहेत ते सांसारिक माणसं सांगतात, महाराज असं केलं पाहिजे. आमच्यावरही प्रयोग झाला होता भगवानगडावर. महाराज ही भिंत जरा तिरकी, म्हणलं बांधायचीच तशी, पुढं बोल. नाही तिरकी, म्हणलं तशीच बांधली, पुढं बोल. नाही म्हणजे तिरकी वाटते, म्हणलं बोल. नाही सरळ केली असती तर बरी झाली असती. त्याचं ऐकलं नाही मी. कळालं तर कोण आहे तो सांगणार आहे. त्याचं ऐकलं म्हणजे तो कोण झाला माझा? माझे गुरु ज्ञानेश्वर महाराज आहेत. संसारिकांनी सांगायचं का आम्हाला? नाही महाराज नुकसान होईल. म्हणलं संसार सोडल्यानंतरच झालेले आहेत, आता काही नुकसान नाही. आता काही काय फार फार तर कीर्तन ऐकणार नाही. लय राग आला तर युट्यूब बंद करतील. मुक्त होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. म्हणून सांगतात कोण? निवृत्तीनाथ महाराजांच्या पुढे आपलं मनोगत अभिव्यक्त करतात. थोडा विस्तार झाला, गुरुदेव थोडं माफ करा. निवृत्तीनाथांना ज्ञानोबराय म्हणतात. आयुष्यभर धडा घ्यावर काय ओवींचं एक प्रकरण खूप चांगलं आहे, घरी गेल्यावर वाचा सुद्धा. मी संक्षिप्त सांगतोय तुम्हाला. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबरायांचे गुरु, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहून जगाला तारलं, त्यांचे गुरु आहेत ते निवृत्तीनाथ महाराज. फार गोड बोलतात. ज्ञानोबराय का घाबरताय तुम्ही? बिहसी का वाया, काय विनाकारण घाबरतोस? अरे तू कवी पोषक आहेस. हा शब्द संपूर्ण ज्ञानेश्वरीला जड आहे. काय शब्द आहे? बिहसी का वाया, का घाबरतोस? कवी पोषका. कठीण शब्द आहे. संस्कृत मध्ये महाकाव्य आहेत. महाकाव्य ज्याचं नाव आहे अभिज्ञान शाकुंतल. 2000 वर्षापासून संस्कृतवर राज्य करत आहेत. अभिज्ञान शाकुंतलम कालिदासाचे. त्याच्यावर एक महाकाव्य आहे शिशुपाल वध, ते त्याच्यावर राज्य करत आहे.
ज्यांना आणखीन चांगलं पाहिजे, बेटर देन बेटर, ते अभिज्ञान शाकुंतलपेक्षा शिशुपाल वध वाचतात. आणि तरी सुद्धा ज्यांना कमी वाटतं ते नैषध वाचतात. नैषध म्हणल्यामुळे तुम्हाला कळालं नाही बरं का, नल दमयंतीची कथा ऐकली ना, ती कथा म्हणजे नैषध. हे जाड शब्द वापरल्यामुळे लोकांना कळत नाही. आता ही जी तिन्ही नावं घेतली मी, संस्कृत मधलं सगळ्यात शेवटचं काव्य, महाकाव्य नैषध आहे, जिथं नल दमयंतीची कथा आहे. ही जी तीन आहेत, अभिज्ञान शाकुंतल, शिशुपाल वध आणि नैषध, हे तिन्ही महाभारतातून जन्माला आलेले आहेत. या तिघांच्या कथा हे महाभारतातून जन्माला येऊन महाकवी झालेत, महाकाव्य लिहिलेत. याला म्हणतात कवी पोषका. व्यासांच्या विशाल बुद्धीवर हे तिघजण महाकवी झालेत. तसं महाराष्ट्रात जेवढे संत आहेत, जेवढे कवी आहेत, तीन प्रकारचे कवी आहेत महाराष्ट्रामध्ये. एक संत कवी आहेत, एक पंत कवी आहेत आणि एक तंत कवी आहेत. माहिती ना तंत कवी? लावणी ऐकते ना लोक. काय काय एक जण माणूस माझ्या कीर्तनाला यायचं, मी म्हटलं कसं काय? नाही, रात्री जरा जागरण झालं, लावणी ऐकायला गेलो होतो. फार स्वच्छ मनाचा माणूस. जेवढे दारुडे मोकळ्या मनाने बोलतात ना, एवढे माळकरी बोलत नाही बरं. भाव अक्षराची एवढं प्रामाणिक अंतकरण मी सांगतो तुम्हाला, माझा अनुभव आहे. तो नाही बोलत. आता याच्या पुढे जास्त बोलत नाही. तंत कवी, लावणी लिहिणं, हे तिघे ज्ञानोबरायच्या जवळपास, बघा नीट ऐका, निवृत्तीनाथ महाराज, नामदेव महाराज समकालीन, मुक्ताबाई, हे सगळे, नाथ महाराज तुकोबाराय, निळोबाराय, हे सगळ्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्याचं मूळ स्रोत हे ज्ञानोबा आहेत. कवी पोषका. आंधळा आणि पांगळा नवीन निर्मिती आहे ज्ञानोबरायांची, आणि त्याचा विस्तार नाथ महाराजांनी तुकोबारायांनी केलेला आहे. पण त्याची पहिली संकल्पना, आजही तुम्हाला जर प्रश्न विचारला, विमानाचा शोध कोणी घेतला, तर आजच्या लोकांची नावं सांगता का तुम्ही? मूळ स्रोत. तसं मूळ स्रोत ज्ञानोबा आहेत. गवळण म्हणजे काय, कविता म्हणजे काय, काव्य म्हणजे काय, याचं मूळ स्रोत, मराठीचं स्रोत हे ज्ञानोबा आहेत. कवी पोषका, कवींना संकल्पना देणारे ज्ञानोबा आहेत, आणि त्याचे आपण लेकर आहोत. ती ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, त्याची सांगत आहे. किती महान ज्ञानेश्वर. एक ओवीतून महाकाव्य तयार होतं, ते ज्ञानोबा आहे. पण महाराज कळत का नाही? इथे तर गुंतलोय ना आपण. कळवून घ्यायचंच नाही, नाही कळलं. कळवून आमचं भजनच प्रमाण आहे. आमच्या डोक्यात समजूत काय हेच पाहिजे. अहो भजन, उपासना सगळं मुक्त होण्यासाठी येत. माझं पुन्हा आहे का, मुक्त न होता बद्धतेवर अहंकार करू नका. आमचंच बरोबर आहे हाच दुराग्रह आहे, हाच भ्रम आहे. ज्ञानोबा आहे त्यातून मुक्त करतात, मोकळं करतात. तुम्हाला जीवन जगण्याची कला देतात. सगळ्या प्रकार ज्ञानेश्वरीमध्ये सगळे रस आहेत, 9 रस आहेत महाराज. एक एक मी काही ओव्या वाचतो ना, आता 6-6 महिने हसत नाही, एवढं गंभीर आहेत. आणि काय ओव्या जर ऐकल्या, वाचल्या ना, 1-1 वर्ष हसू थांबत नाही, मनातल्या मनात हसतो ते ज्ञानेश्वरी. आणि तो बौद्धिक आनंद आहे, शारीरिक आनंद क्षणासाठी आहे. आज तुम्ही महाराजांच्या ह्याच्यात सगळे पक्वान्न खाल्ले, किती वेळ टिकले? मी जास्त नाही बोलत तुम्हाला. इथं खाल्लं, पुढं खाल्लं, देशाचं खाल्लं, राज्याचं खाल्लं, वगैरे वगैरे. काही रस्ते खातात, काही खडी सिमेंट खातात, सोडून द्या त्या गोष्टी, खातात. किती वेळ टिकणार आहेत? माझा मुद्दा आहे का, किती वेळ टिकणार आहेत? ज्यांनी सगळं लुटवलं त्या तुकोबारायांचे अभंग अजरामर झालेत लुटवल्यामुळे. न संपणारी, ऐका, न संपणारी संपत्ती अभंग आहेत, शब्द आहेत ते अभंग, न संपणारी आहेत. काय म्हणून समोरच्या लक्ष, मला सांगा 700 वर्षात किती राजे लोक झाले, मंत्री झाले. मी एकदा टीव्हीवर मालिका पाहत होतो,
मग आमच्या वयातले भरपूर लोक बसलेले आहेत. इंदिरा गांधी कशा होतात, कशा पद्धतीने गेल्या, कशा पद्धती. मी म्हटलं ज्यांच्या राज्यात आम्ही जगलो त्यांचा इतिहास ऐकायची पाळी आली. ज्यांची कीर्तनं चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात गाजत होते ते आज गंजलेले पाहिलेत. काय मान असायचा एकेकाला. तुम्ही जितकं संसारिकाच्या नादी लागाल तितकं तुम्ही बर्बाद व्हाल. जितकं ज्ञानेश्वरीमध्ये प्रवेश कराल, आतून खुलाल, आतून उमलाल आणि आतला आनंद तुमच्या चेहऱ्यावर ओसंडत असतो. बाहेरून किती दुःख येऊ द्या, आतपर्यंत जात नाहीत. याच्यासाठी जीवन आहे, बाकी सगळं झूट आहे. म्हणून निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, का घाबरतोस, तुझी ज्ञानेश्वरी येणाऱ्या महाराष्ट्रासाठी संकल्पना प्रदान करणारी, तू कवी पोषक आहेस. हे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, कवी पोषक आहे. म्हणून सगळे शब्द त्याच्या पुढे जाऊन सांगतो. तुम्ही 7-8 दिवस ऐकलेत, भक्तिपंथ बहु सोपस ऐकले ना सगळे. भक्तिपंथ काय, ज्ञानाला किंमत आहे वगैरे वगैरे. ही भक्ती संकल्पना, ही जी प्रेम सुख संकल्पना आहे ना, ही फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरीची आहे. ज्ञानेश्वरी सोडून आजपर्यंत नेमकं प्रेम सुख काय हे आजपर्यंत कोणी सांगितलं नाही. आणि ही संकल्पना प्रेम सुख, ही संकल्पना जी अर्जुनासाठी विशेष रूपाने आहे, त्याचे जन्मदाते ज्ञानेश्वर महाराज आहेत. विठाला ज्ञानोबरायांच्या पूर्वी भक्तिशास्त्रात मोठे मोठे विद्वान झालेत. त्या सगळ्यांचे शिरोमणी नारद महर्षी. भक्तिशास्त्रावर ग्रंथ नाहीत बरं का, 1-2 ग्रंथ आहेत भक्तिसूत्र म्हणून. नारद महर्षींनी ग्रंथ लिहिला आणि जेव्हा प्रेमाची व्याख्या करायची पाळी आली, काहीच सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं की मूक स्वादनवत, याचा अर्थ शब्द कमी पडले, व्याख्या करता येत नाही म्हणून सांगितलं. एवढं सांगतो की प्रेम मिळालं, यम प्राप्यन किंचित वांछते. ठीक आहे, प्रेम म्हणजे काय, अनिर्वचनीयम प्रेम स्वरूप. बोलायला सोपं आहे, सांगता येत नाही त्याला प्रेम म्हणतात. अशा 1000 गोष्टी सांगता येत नाही. का चोरी केली सांगता येत नाही, का उभा राहिला निवडणूक केलं सांगता येत नाही, काय सांगताच येत नाही मला. काय काय वेळेस कळत पण नाहीत. आमचा एक मित्र आहे, शिक्षक आहे, ते प्रबंध लिहायला होतात ना, तसं ते शाळेमध्ये तिने प्रबंध दिला आणि लिहून या. सगळ्यांनी प्रबंध लिहून आले, वह्या गोळा केल्या, एकाने वहीच दिली नाही. आणि ज्यांनी वही दिली नाही तो रोज म्हणता, गुरुजी माझी वही. गुरुजी परेशान, सगळ्यांच्या वह्यात याचीच वही नाही, यांनी वही दिलेली. रोज गुरुजी आले की गुरुजीला एक कोपरा ठेवला नाही शोधायचा. अख्खं घर गाडी सगळं उलटे पालटे केले. गुरुजी परेशान, आणि आले की याचा धाक, गुरुजी वही. गुरुजी हुशार होते. त्याने एका पोराला मागे लावलं, त्याच्या चॉकलेट वगैरे दिले, वगैरे वडापाव खाऊ घातले. खेडेगाव ते साले रोज वही मागतो. का रे म्हणजे वहीच दिली नाही. तो पोरगा काय म्हणतो, वहीच दिली नाही. मग मागतो, मला मागू नाही की तू निबंध का नाही आणला, म्हणून मी त्यांच्या मागे लागलो. नाही कळालं तुम्हाला. कळू नये यासाठी बुद्धी वापरली जाते. कळू, तुम्हाला कळतंय का, रोज दिवसभरात तुम्ही तुमचं बोलणं चेक करा. कळू नये जे आहेत ते झाकण्यासाठी भाव खाताय तुम्ही. मी असा आहे बरं का, मी असा करील. बायको ऐकत नाही, पोरं ऐकत नाही. मला एक जण म्हटलं, महाराज माझी शायनिंग बोलण्याची भाषा वगैरे. मी म्हटलं असेल कुणीतरी नेता पिता, ते नेते असे करत नसतात. मला नंतर कळालं ते आपलं क्षेत्र नाही ते. मग मी एक जण आला, म्हटलं काय रे बोलते ते. महाराज कुत्रं विचारत नाही तुम्ही, ते काय नुसतं बोलते, ते गपोल शंक आहे, तुम्हाला बघायचं का. हो. दुसऱ्या दिवशी ते आलं, महाराज बघा कीर्तनाला यायला पाहिजे. ते पोरगा, हे गबरे कुठं बोलतोस तू, अच्छा तू आहे का, बरं 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 बरं, गेला ते. नाही ते आपण कळवतो. जे धर्मामध्ये नाही ते धार्मिक लोक दाखवतात. नीट आहे का. जे त्यांच्या पंथात नाही ते त्यांच्या पंथात आहे म्हणून सांगतात. जो देव दाखवता येत नाही
त्याचा ते प्रचार करतात. अनुभव काय काय अनुभव आहेत म्हणून दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. सांगता आलं पाहिजेत, बोलता आलं पाहिजे. माऊली सांगणं तर सोडा, तुमचं कवी पोषक आहात. महाराष्ट्र तुमच्या ज्ञानेश्वरीवर जगतोय. ज्या संकल्पना तुमच्या आहेत त्या संकल्पना संत उचलतात आणि अभंग तयार करतात, अशी योग्यता तुमची, असं तत्वज्ञान तुमचं आहे. कोणत्याही कविता पाहतोय मी, आता मला वेळ कमी असल्यामुळे बोलतोय तुम्हाला काय आहे ना. आणि ती ज्ञानेश्वरी आपल्या महाराष्ट्रात मराठीत जन्माला आली. न वाचता मरणं हा महाराष्ट्रात जन्म घेऊन अपमान करून घेणे. महाराज एक तरी फार गोड आहे बरं. बुद्धीनं तुम्ही सगळे मोठे व्हा. बुद्धीनं डबल सांगतो, तुम्ही सगळे मोठे व्हा. तुम्हाला तुमची सोडवणूक अज्ञानातून बुद्धी करून घेते. आपुली आपण करा, तुमची सोडवणूक. तुमच्या मेंदूमध्ये जे चुकीचं बसलेलं आहे, दुराग्रह झालेला आहे, ती ज्ञानेश्वरी सोडवते तुम्हाला. तुम्ही संत होता. जसं जसं तुम्ही ज्ञानोबरांच्या सानिध्यामध्ये येता ना, तुमच्या ज्ञानाचा विकास होतो. संता सवे वसता योग ज्ञानी पैसता. फार गोड आहे बरं का. योग पैसता म्हणजे विस्तार. जे तुमचं ज्ञान आज आहे त्याचा विस्तार व्हायला पाहिजे. पण दोन गोष्टी पाहिजेत. वारकरी संप्रदायामध्ये भजन आहे म्हणजे उपासना आहेत, आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान आहे. आणि दोन गोष्टीसाठी आहेत. जे गुरु आहेत ते आपल्या अंतःकरणात ज्ञानाची उत्पत्ती करतात, आणि ते ज्ञान स्थिर राहावं म्हणून भजन करतात. दोन गोष्टी. ज्ञानाची उत्पत्ती झाली पाहिजे, ते ज्ञानेश्वरी आहेत. ज्ञान स्थिर झालं पाहिजे, भजन आहे, उपासना आहे. दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मुळात आपल्या जीवनामध्ये उत्पत्ती होत नाही. अनेक संप्रदाय